त्यातून ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। ही एक चारचाकी आहे जी आधी चालत आली, त्यानंतर ती बंद पडली आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये ती वाहायला सुरुवात झाली। मात्र अर्थात स्थानिकांनी तात्काळ मदत केली। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस, अगदी काही वेळापूर्वी तुमच्याशी याच परिसरात तुम्ही होतात तेव्हा बोलत होतो। आता पाणी वाढल्याचं चित्र दिसतंय, कमरेपर्यंतचं पाणी दिसतंय परिसरात। अर्थात विक्रांत आणि पाणी वाढतं कारण पाऊस वाढता दिसतोय। आपण बघू शकतो की आता इकडे परिसरात आपण आहोत, किंग सर्कलच्या परिसरात, सायन पोल्युशनच्या परिसरात, आणि इकडे आता आपण बघतोय तर एक संपूर्ण स्कूल व्हॅन बस जी आहे ती बंद झालेली विक्रांत। जी गाड्या जी आहेत इकडून रस्त्याने वाट काढतायत, पण त्यांचे मशीन्स आणि त्यांच्या खऱ्या अर्थानं गोष्टी बंद असल्यामुळे आता ते फक्त आणि फक्त हा संपूर्ण परिसर जो आहे तो आता जलमय झालेला आहे। एकंदर पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणे बघा तुम्ही बघू शकता विक्रांत, तर गाडी जी आहे ती गाडी पण या परिसरातून आता येता दिसते। एकंदर लोक आता याच रस्त्यातून आपल्याला घरी जायचंय आणि याच रस्त्यातून आपल्याला वाट काढायला लागते, त्या कारणाने कुठे ना कुठे विक्रांत या पाण्यातून ते लोक आपल्याला वाट काढतात। मोठा ट्रॅफिक जाम आपण बघितलं गेलं तर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं गेलं तर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आपण पाहिलं तर मोठा ट्रॅफिक जाम दोन्ही बाजूला झालेला आहे। त्यामुळे लोक आता याच रस्त्यावरून खऱ्या अर्थानं आपली वाट काढता दिसत आहेत। एकंदर पाहिलं गेलं जसं म्हटलंच काही वेळापूर्वी पाणी आता मोठ्या प्रमाणात वाढतं दिसतं आणि ते चित्र इकडे पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे कुठे ना कुठे आता हा परिसरातून वाट काढताना लोक दिसत आहेत आपल्याला। हा संपूर्ण ब्रिज जो आहे विक्रांत तो आपल्याला माहिती आहे ईस्टर्न हायवेचा सुरुवात त्याच ब्रिजवरून होते आणि त्यामुळे हा ब्रिज थेट ठाण्यापर्यंत जातो। सीएसटी वरून ठाण्याला जाण्याचा रस्ता आहे हा, आणि त्यामुळे तुम्ही बघू शकाल तर गाड्या अगदी धीम्यारित्या सुरू आहेत कारण पाऊस वाढत चाललाय आणि कुठे ना कुठे पाऊस वाढत चालल्यामुळे कुठल्याच गाड्या खरं तर अगदी इकडे वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात इकडे पाहायला मिळते। तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पण बघितलं गेलं तर मोठे पंपिंग व्हॅन सुद्धा इकडे लावण्यात आले आहेत। मात्र ज्या प्रमाणावर इकडे पंपिंग व्हॅन्स लावण्यात आले विक्रांत, तेव्हा वॉटर एक्स्ट्रॅक्शन ज्याला आपण म्हणतो ते वॉटर एक्स्ट्रॅक्शन इकडे होताना दिसत नाहीये। गाड्या इकडे बंद पडतात, मोठमोठे ट्रक्स फक्त आपल्या एका भरोशावर खऱ्या ट्रक्स आपल्या मशीन चालू करून इकडून तिकडे निघताना दिसत आहेत। ज्यावेळी मशीन बंद करता आपण बघितलं तर गाड्या अगदी त्या पाण्याच्या रित्याने वाहत चालल्या आहेत असं चित्र आता किंग सर्कल परिसरात सुद्धा दिसून येतोय। पाऊस आता जरी थोडासा धीमा झालेला असला, जरी जोर पकडत नसला तरी धीमा होऊन सुद्धा पावसाचं जे पाणी आहे, जो पाणीचं असलेलं वॉटर लॉकिंग, ते काही इथून जाता दिसत नाही। सायन पोलीस स्टेशनच्या भागात आपण आहोत आणि त्याच्या गेटवरच आता बघू शकतो तर आता विक्रांत आता आपण अजून एकदा बघू शकतो तर इथं आता एका माणसाने ऍक्टिव्हा आणली आहे आणि त्या ऍक्टिव्हा सुद्धा त्या माणसाची संपूर्ण ऍक्टिव्हा जी आहे ती संपूर्ण ऍक्टिव्हा ही पाण्याखाली गेलेली आहे। ज्या मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत ते खऱ्या अर्थानं वाट काढताना दिसतात आणि ते मशीन्सनी वाट काढत असताना आता तो संपूर्ण परिसर जो विक्रांत आहे तो जलमय झालेला आहे। हे चित्र आपण पाहता येतं। मुंबईचं हे चित्र खऱ्या अर्थानं आज सकाळपासून पाऊस जे आहे ते पडता दिसतोय। स्वयंसेवक जे आहेत, मुंबई पोलीस जे आहेत, काही वेळापूर्वी आपण बघितलं विक्रांत तर इकडे एक बस बंद पडलेली, त्या लहान मुलांना मुंबई पोलिसांच्या सगळ्या जवानांनी घेऊन त्यांना आत गेलेत आणि सुरक्षित ठेवले। इकडे एक लाल गाडी आपण बघू शकतो तर स्वयंसेवक आहेत तिकडे, इकडचे रहिवासी आहेत जे खऱ्या अर्थानं गाड्यांना आपण बघू शकतो गाड्या तरंगताना दिसत, त्याचं कारण आणि लोक त्याला गाड्या धक्का मारत आहेत। स्पिरिट ऑफ मुंबईचं मोठं चित्र इकडे पाहता येत आहे। मोठमोठे स्कूल बसेस जे आहेत ते सुद्धा, मोठमोठ्या शाळेतले बसेस जे आहेत ते सुद्धा याच रस्त्यातून वाट काढताना दिसत आहेत। त्यामुळे आता शाळा सोडण्यात आल्या तरीही लोक जी आहेत ती आता एकमेकाला मदत करताना दिसत आहेत। या मदतीच्या बलबुत्यावर आपण खऱ्या अर्थानं असं म्हणतो विक्रांत की स्पिरिट ऑफ मुंबई हे मोठ्या प्रमाणात इकडे पाहता येत आहे। आताच्या घटकेला जी लोक खऱ्या अर्थानं आपल्या कामाला निघालेली कदाचित परतीच्या आपल्या जे आपण म्हणतो परत आपल्या घराकडे निघाली आहेत, पण घराकडे निघत असताना त्यांना याच आपल्या पाण्यातून रस्ता काढावा लागतोय। ट्रेन्स जे आहेत तिकडे प्रॉब्लेम झाले आहेत, मोठमोठे ट्रक्स आल्यामुळे आता परिस्थिती आपण बघतो तर पाणी वाढतच चाललंय आणि ते वाढत असताना विक्रांत हे चित्र आपल्याला इकडे पाहता येतं विक्रांत। खरं श्रेयस, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही परिस्थिती मुंबईच्या केवळ एका भागात नाही। तुम्ही किंग सर्कल परिसरातून हा आढावा घेताय, मात्र मुंबईच्या अनेक भागांमध्ये सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळते। वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, काही ठिकाणी वाहनंही बंद पडलेली आहेत। नागरिकांना जीव धोक्यात घालून पायी प्रवास सुद्धा जे नागरिक करतायत त्यांना सुद्धा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। अशीच ही परिस्थिती मुंबईच्या जवळपास सगळ्या भागांमध्ये आजच्या दिवसाला पाहायला मिळते। मुसळधार पाऊस, त्यामुळं तुंबलेलं पाणी आणि त्यामुळं रस्त्यांवर आलेलं पाणी, रस्त्यांना प्राप्त झालेलं हे एक प्रकारे नदीचं स्वरूप, अशी ही चित्र, असे दृश्य मुंबईच्या विविध परिसरामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतंय। हे दृश्य किंग सर्कलच्या परिसरामधून
अनेक गाड्या या परिसरामध्ये बंद पडलेल्या आहेत. तर रस्ते वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवर सुद्धा काहीसा परिणाम आजच्या मुसळधार पावसाचा झालेला आहे. मध्य रेल्वे 30 मिनिटं उशिराने, हार्बर रेल्वे सुद्धा 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास उशिराने, तर पश्चिम रेल्वे 15 मिनिटं उशिराने सुरू आहे, अशी आत्ताच्या घडीची माहिती. हे दृश्य मुंबईच्या किंग सर्कल परिसरातून आपण पाहतोय. मुंबईचा किंग सर्कल परिसर असेल, सायनचा परिसर असेल, दादरचा परिसर असेल, पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी असेल, या सगळ्या भागांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकरांचे मेगा हाल होत आहेत असं म्हणावं लागेल. या दुचाक्या आपण पाहू शकतोय, दुचाक्या या जवळपास पेट्रोलच्या टाकीपर्यंत पाण्यात बुडलेल्या आहेत. तर हवामान खात्याकडून नेमक्या काय सूचना देण्यात आलेल्या आहेत आपण पाहूया. आपण बघतोय आज सकाळपासून मुंबईमध्ये सततधार सुरू झालेली आहे आणि याच्या मागचं कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये जी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याच्यासोबतच ईस्ट वेस्ट शिअर झोन तयार झालेला आहे. सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे. याचा संयुक्त प्रभाव म्हणून संपूर्ण कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सुद्धा दिसेल. आज 18 तारखेला पालघर आणि सिंधुदुर्ग सोडून संपूर्ण कोकणामध्ये रेड अलर्ट